राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुने हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे किलिया स्मरण सकल विद्येचे होयाधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता चल विचार सागर तरंग 6वा आत्मा षडविकार रहित आहे। परिच्छेद 41वा आत्मा षडविकार रहित आहे। जसा जन्मरहित आहे हे आपण ऐकलं जाणून घेतलं तसाच आत्मा विकाररहित आहे। मग शास्त्रानं विकार किती काळ देतं? 6 काळ देत म्हणून षड विकार रहित आहे। 6 विकार त्याच्यामध्ये नाहीत आणि ते विकार जे नाशिवंत पदार्थ आहेत का कल्पित पदार्थ त्याच्या ठिकाणी
ते विकार प्रतीतीला येतात. कारण ते अनात्म पदार्थ आहेत ना. पण आत्मपदार्थ जो आहे त्याच्यामध्ये हे विकार होत नाही. मग दह्यामध्ये विकार होतो, लोण्यामध्ये विकार होतो, लोण्यामध्ये विकार होतो, दह्यामध्ये विकार होतो, ताकामध्ये होतो, दुधामध्ये, पण तुपामध्ये नाही. तसं आत्म्यामध्ये विकार कधीच घडत नाही. एक नियम आहे, विकार कधी घडतो? ती वस्तू जन्म भांडण कधी लागतात? सरळ अर्थ आहे. दोघं एका जागेवर आले तर आहे का नाही. आणि एकट्याच जर असला तर मग कोणासंग भांडण लागते. मग तसा आत्मा कसा आहे? त्याचा संबंध आहे का कोणाचा? कोणाचा कोणाशी नघळे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई. कोणाची कोणाचा नघळे संबंध. आणि शुद्ध बुद्ध असणारा हा जिथले तिथंच आहे, ठाईच्या ठाई. कारण तो एक आहे. मग एक असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कोणाचा संबंध नसल्यामुळं विकार होणे शक्यच नाही. मग एक विकार नाही त्याच्या ठिकाणी व्हायचा. कारण एक विकार नाही ना, अनेक विकार येतं. म्हणजे 6 विकार आहेत ना. आता कोणते 6 विकार? तेच या ठिकाणी ते विकार इतकेत म्हणून सांगितलेत आणि ते विकार त्याच्या ठिकाणी नाहीत. एवढाच विषय. पण काल आपण काय केलं? आत्मा जन्मरहित आहे दुसऱ्या प्रक्रियेनं समजून दिलेलं ऐकलं, हे की नाही. म्हणजेच आत्मा सामान्य स्वरूप आहे. आत्मा कसा आहे? सामान्य स्वरूप आहे. आणि बाकी सर्व विशेष स्वरूपवान आहे. मग ते सामान्य स्वरूप ओळखण्यासाठी जवळजवळ त्या आत्म्याचे अंग म्हणून, आत्मा नाही, आत्म्याचं अंग. आत्मा आणि आत्म्याचं अंग जरा फरक आहे का नाही? आपण आणि आपलं अंग फरक आहे का नाही? तसं आता आत्म्याला काय जवळ आहे? हे अंग. आत्म्याला हे अंग किती जवळ आहे आणि ह्या अंगाच्या बाहेर पुन्हा बाकीच आहे. तसं आत्म्याचं अंग म्हणून सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप, अस्ति भाती प्रिय, हे जे त्याचं अंग सांगितलंय, अंगभूत लक्षण, अंगभूत सांगितलेत बरं का. अंगभूत लक्षण हे कसे आहेत? अंगभूत लक्षण कसे आहेत? ही लक्षणच आहेत ना. कोणाचे लक्षण आहेत? आत्म्याचेच आहेत. पण आत्म्याचं लक्षण करता येत नाही. तो कसा आहे? अलक्ष्य, अलक्ष्य. पण हे आत्मा समजण्यासाठी त्याचं हे अंगभूत लक्षण केलेत. अंगभूत कसं? सतरूप, चिद्रूप
आणि आनंद रूप. पण हे जे लक्षणं आहेत, हे लक्षणं कल्पिताच्या ठिकाणीही आहेत आणि अस्ति भाती प्रिय याच्या ठिकाणीही आहेत. अस्ति भाती प्रिय हे लक्षणं आत्म्याचेच आहे, कारण सामान्य स्वरूपानं लक्षण आहेत ते. विशेष स्वरूपानं प्रतीतीला येतात का? अस्ति भाती आणि प्रिय. आणि नाम आणि रूप हे विशेष आहेत, ही मायेचं लक्षण आहे. पण पदार्थामध्ये हे पाचही प्रतीतीला येतात, कारण आपणाला वस्तू आहे म्हणून जर ठरवायची असेल तर ते अस्ति स्वरूप त्या ठिकाणी लागतच आहे जे म्हणतो आपण, आहे का नाही? ते अस्ति भाती त्याचं ज्ञान व्हालंय. कसं आहे का नाही? भासायलंय ना ते. आणि त्याचा आपणाला आसक्तीने लळा लागतो, प्रेम लागतं, आहे का नाही? म्हणून आनंदही होतो. म्हणून ते कसं आहे, आता आनंद प्रतीतीला येतो का अनुभवाला येतो? आनंद आहे का नाही? अनुभवाला आनंद येतो, आहे का नाही? आणि भाती ज्ञान दिसतं का? ज्ञान अनुभवालाच येतं का नाही? आणि अस्ति अस्ति म्हणजे असणं रूप, असणं आहेचं असणं रूप. कशाचं? आहेचं असणं रूप. मग ते असणं रूप कसं आहे? कल्पनेत आहे म्हणजे दिसायले का ते? असणे रूप. कसं? आपण एखादी मौल्यवान वस्तू तिजोरीमध्ये ठेवली, हे का नाही? आणि मग 2-4 दिवसानं आठवण झाली, आपण वस्तू तिजोरीमध्ये ठेवली का ती? हो ठेवली, हो ठेवली. आठवण आली, ठेवलेली. म्हणजे तिथं ती कशी आहे वस्तू आता? दिसणे रूपा नाही का आहे रूपा नाही? मग ते आहे रूपाचं असणे रूप, आहे रूपाचं आहे ना, आणि त्या आहेला पुन्हा असणं, त्याचं जे असणं आहे ते असणे रूप, हेही कसं आहे? सामान्य स्वरूप आहे. आकाश कसं आहे? असणे रूपच आहे ना. आता त्या आकाशामध्ये आपणाला काय ताडून काही करता येते का? हे आकाश आहे म्हणून मला दाखविता येते का? बरं नाही का? पण दाखवा येते का? मग आहे ते कसं आहे? असणे रूपाने. ते असणे रूप, आहे का नाही? पण दिसणे रूपानं नाही. आकाश दिसत नाही, पण ते कसं होतंय? अनुभवाला येतंय म्हणून ते आहे का नाही? म्हणून त्याला अस्ति म्हणायचं. आत्मा हे कसं आहे? मग ते अस्ति रूपाने भाती ज्ञान होतंय. मी आहेचं आपणाला ते भाती आहे, जे आपण आहे म्हणालोत ना आता. म्हणजे आहेची प्रतीती ते भाती आहे, आहेची प्रतीती ते भाती, आणि प्रिय वाटलं की आनंद. म्हणून अस्ति भाती आणि प्रिय हे आत्म्याचं स्वरूप लक्षण, आहे का नाही? आणि नाम आणि रूप मायेचं आहे. पण अस्ति भाती प्रिय हे जे 3 लक्षणं आहेत, हे
कल्पित वस्तूच्या ठिकाणी लावावं लागेल का नाही? कल्पित वस्तूच्या ठिकाणी बी, कारण त्यालाही अस्थि म्हणावंच लागतंय आहे रूपानं. हां, आणि ते भाती प्रतीतीलाही येत आहे आणि आवडत आहे ही, हे का नाही? पण ते आवडत आहे का? कारण ते आवडणं म्हणजेच आत्म्याचं, आत्मस्वरूपाचं जे प्रियत्व आहे का ते आवडायले. वास्तविक पाहता ती वस्तूच आवडायली म्हणलं तर ती वस्तू तर नाशिवंत आहे ना. वस्तू कशी ती नाशिवंत आहे, ते कशाला आवडावी हो? नाशिवंत वस्तू आवडते का? नाही आवडत. मग माठ का आवडायला? नाशिवंत आहे. पण तो आवडायला म्हणजे काय आवडायला? का आवडायला? ते आपल्याला त्याच्याशी संबंध करायचा आहे, त्याच्याशी काहीतरी व्यवहार करायचा, त्याच्यात काहीतरी ठाच आहे, हे की नाही? म्हणून आपल्याला तो काय उपयोगाला घ्यायचा आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, त्या वस्तूचा उपयोग करून घ्यायचा आहे. ते उपयोग करण्यासाठी योग्य आहे व्यवहाराला, म्हणून आवडायला येते. नाही तर नाशिवंत वस्तू आवडत असते का? तसं या संसारामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू आहेत तेवढ्या नाशिवंत आहेत. जरी याचं ज्ञान झालं तरी पण, एखाद्या मुक्ताला ज्ञान झालं तरी पण तो त्या वस्तूशी व्यवहार करतो का नाही? है का नाही? मग त्या वस्तूची व्यवहार करताना तो कसा करतो? सच्चिदानंद रूप म्हणूनच करतो ना. हे वस्तू कशा आहेत? सच्चिदानंद रूप आहेत, अस्तिभाती प्रिय रूपच आहेत. त्याच्यातलं फक्त नाम आणि रूप हे कल्पित आहे म्हणते. नाम तितकं कल्पित आहे, बाकीचं सगळं खरं आहे ना. ते त्याचा अस्ति भाती आणि प्रियत्व हे कसं आहे? सत्यत्वामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये जी उणीव आहे नामरूपात, ते नाशिवंत आहेत, नाम आणि रूप. पण त्या नामरूपाला अज्ञानामुळं मनुष्यानं काय केलंय? अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप हे त्या वस्तूचंच आहेत. पण वास्तविक पाहता अस्ति भाती प्रिय हे कोणाचे येतं? आत्म्याचे येतं, हे का नाही? आणि तेच आत्म्याचे मायेनं ते तशाला तसं घेता येणार म्हणा. म्हणून सच्चिद आणि आनंद या रूपानं, सतरूप चिद्रूप आणि आता काय अस्ति भाती प्रिय सच्चिद आनंद याच्यात काय फरक आहे शब्दात? मग सच्चिदानंद म्हणून तिनं घेतले, तर तिनं घेतले तेव्हा ते सच्चिदानंद झालंय. कोण? अस्ति भाती प्रिय, तेच सच्चिदानंद झाले. आणि ते सच्चिदानंद तिनं उष्ण घेतल्यावानी घेतलंय आणि त्या नामरूपाला, आणि त्याच्यामुळं नामरूपाची शोभा आहे. ही शोभा कोणामुळे? त्या सच्चिदानंद रूपामुळं आहे, है का नाही? म्हणून मायाच्या ठिकाणी नाम आणि रूप हे जे लक्षण येतं ते लक्षणं कल्पित येतं. मग जगत मिथ्या आहे असं शास्त्र कधी सांगतं? तर नाम रूपानं युक्त असणाऱ्या वस्तू ह्या कल्पित सांगतं शास्त्र. आणि त्या वस्तूच्या ठिकाणी अस्ति भाती प्रिय हे जे 3 लक्षणं आहेत ते परमात्म्याचे आहेत. म्हणून हे 3 लक्षणं असल्याशिवाय नामरूपाचं प्रकाशन होत नाही. हे 3 लक्षणं असल्याशिवाय नामरूपाचं प्रकाशन होतच नाही. म्हणून कशाच्या जीवावर आहे हे नामरूप? अस्ति भाती प्रिय, ते अधिष्ठान रूपा नाहीत, है का नाही? आणि त्याच्यावर कल्पित
नाम आणि रूप हे प्रतीतीला आलंय. नाम आणि रूप हे प्रतीतीला आलंय. कशावर? त्या अस्तिभाती प्रिय याच्यावरच है का नाही, म्हणजेच आत्म्यावर है का नाही. मग ते आत्म्याचे ते जे गुण आहेत समजा ते सत्य आहेत ना, अस्तिभाती प्रिय या रूपानं या स्वरूपानं ते सत्य आहेत. आणि त्याचे ते गुण ते नाम आणि रूप हे मिथ्य आहेत. म्हणून मिथ्यात्वा नाम आणि रूप येणं, नाम आणि रूप ह्या दोन लक्षणानं माया कशी आहे, नाम आणि रूप हे दोन काय येतं, हे मायाचे येतं अंश. मग त्या अंशाचा परिणाम काय? ते अंश कोण्या परिणामाला पावतंय? आता जसं सच्चिदानंद, सच्चिद आनंद किंवा अस्तिभाती प्रिय हे आत्मस्वरूपाला पावत आहे का नाही. आणि नाम आणि रूप असत, जड आणि दुःख रूपाला पावत आहे. जसं सच्चिदानंद हे अस्तिभाती प्रिय रूपाला पावत आहे. सच्चिदानंद म्हणजेच काय, अस्तिभाती प्रिय. आणि मग तसं नाम आणि रूप असत जड दुःख. म्हणजे नाम रूपाचा अभ्यास जर केला, त्याच्यात जर न्याहाळून बघितलं तर असत रूप आपणाला मिळेल, त्याच्यात सतरूप मिळणार नाही. काय मिळेल? असत रूप. म्हणजे जे खरं नाही ते मिळेल. हां, आणि जडता मिळेल, चेतनता मिळणार नाही. आणि दुःखरूपता ही मिळेल, सुखरूपता मिळणार नाही. जरी एखादा घट घेतला, बिनगी घेतली, आनंद वाटन, पण क्षणिक आहे का नाही. मग जे क्षणिक असतं ते कल्पित असतं, तो कल्पितच आनंद मानायचा. पण वास्तव ते आनंद नाहीच. म्हणजे नाम आणि रूपाचा जर विचार केला तर असत जड दुःख याच्यातच त्याचा काय आहे, परिवर्तन आहे. किंवा त्या नाम रूपाचं परिणिती काय होते, तर असत जड दुःख याच्यात परिणिती होते. मग ती परिणिती आपणाला टाळायची असेल, ती परिणितीला जायचं नसेल, तर ते नाम आणि रूप हे कल्पित आहेत. नाम आणि रूप हे कल्पित येतं. आणि सत चिद आनंद हे परमेत्म्याचं लक्षण कसं आहे, अस्तिभाती प्रिय आहे. अस्तिभाती प्रिय आहे. असत जड दुःख त्याच्याच विरोधात आहे, अस्तिभातीच्याच विरोध. म्हणून ब्रह्माच्या विरोधात माया आहे. आणि तीच माया ब्रह्माच्या विरोधी असल्यामुळं ब्रह्माकडे जाऊ देत नाही. आलं का लक्षात? अस्तिभाती प्रिय याच्या विरोधात मायाचे लक्षण येतं. कोणते? असत जड दुःख आहे का नाही. आणि त्या असत जड दुःखामध्ये म्हणजे नामरूपामध्ये ज्याची वृत्ती रममान झाली आहे तेच अस्तिभाती प्रियाला प्राप्त होऊ देत नाहीत आहे का नाही. म्हणजेच आत्मज्ञान होऊ देत नाहीत. म्हणून आत्मज्ञान होण्यासाठी कोण विरोध करायले? हे मायेचे नाम आणि रूप आहे का नाही, असत. मग असत ते सोडून द्यावं, वृत्तीतून काढून टाकावं. असतपणा, खोटेपणा, असतपणा काढून टाकावं ना. असत्य, जडता
मला काय कळत नाही. आ तू चैतन्य आहेस ना, ज्ञानवान आहेस ना, तुला कसं कळत नाही? काढून टाकावं ना ते एक दोष. कोणता दोष? जडता. जडता म्हणजे अज्ञान. ते काढून टाकावं ना. आणि मग हे काढून टाकलं, दुःखरूपता कशाला राहील? दुःखरूप काय आलंय? दुःख का व्हालंय? सुख असा वाटायलंय ना, पण दुःखच पदरात का पाडायलंय? असत आणि जड ह्याच्यामध्ये आपली वृत्ती रममान व्हायली आणि त्याचाच परिणाम म्हणजे दुःख आहे. आणि आस्ते आणि भाती याचाच विवर्तक आहे आनंद आहे. मग असंच जड दुःखाचा परिणाम आहे आणि अस्तिभातीचा विवर्त आहे. अशी मजेदार संगती लावून दिली, पण ती कळणं महत्वाचं आहे. कशी संगती दिली म्हणून त्या शब्दाच्या याच्यामध्ये खेळलं म्हणजे कळत आहे. त्याच्यात खेळावं लागतं, त्या शब्दामध्ये खेळावं लागतंय. कोणी? वृत्तीनं. ज्याच्यातून आपण ज्ञान घ्यायलो ते वृत्तीनं त्याच्यात खेळावं लागतंय. पण सुखाचं खेळावं लागतंय. बळतच खेळून काय उपयोग आहे? ती वृत्तीनं मनानं खेळावं. त्याच्यात मारून मुसलमान केल्यासारखं कसं जमा? हा आपण आणखी दुसऱ्या पर्यायानं आत्मा जन्मरहित आहे. कारण अस्तिभाती प्रिय यांचा काही जन्म होत नाही. नामरूप जरी प्रकट झाले, नामरूप जरी प्रगट झाले, तरी ते अस्तिभाती रूप त्या अगोदर तिथं होतच. फक्त त्या ठिकाणी हे नामरूप उत्पन्न झाले म्हणून आपल्याला वाटायले ते तेच येतो. म्हणून यालाच म्हणतात भ्रम. कुठे व्हालाय तर इथं व्हालाय. नामरूपाच्या ठिकाणी अस्तिभाती रूप हे आपल्याला वाटायले तर, पण त्या नामरूप उत्पन्न व्हायच्या अगोदर सुद्धा त्या अस्तिभाती प्रिय होतेच. आत्मा तिथं होताच ना. आणि मग ते नाम आणि रूप हे कल्पित भ्रमामध्ये उत्पन्न झाल्यावर तेच गुण तेच येत असं वाटायले. कशाचे? त्या नामरूपाचे. म्हणजेच हा भ्रम झालाय. अस्तिभाती प्रिय दोरी आहे, लक्षात घ्या. अस्तिभाती प्रिय हा रज्जू ही आणि नामरूप आहे का नाही? मग ते नामरूप राहतेत का अस्तिभाती प्रिय राहते? नामरूप आहे का नाही? म्हणून त्याला कल्पित म्हणतात. म्हणून त्याला मायाचं म्हणतात. माया कल्पित आहे ना, म्हणून नामरूपालाही कल्पितच म्हणतात. आणि त्याची परिणिती, त्याचं फळ, जर नामरूपालाच आपण महत्त्व दिलं, वृत्ती त्याच्यामध्येच ठेवली, हां, तर त्याचं फळ काय मिळणार आहे? असत, जड आणि दुःखरूपता. तुम्हाला कोणी खरं मानणार नाही, खोटंच मानणार आहे. असत्य ते लबाड येते. हां, तिथं सत्यता कशी मिळेल? आता संसारात माणूस कुणाकाला म्हणून नाही, तो लय इमानदार आहे, लय इमानदार आहे. अरे लय काय याचा लय म्हणायलास ना तू या परता इमानदार म्हणायलास तू. तू जितका इमानदार आहेस ना त्याच्यापेक्षा तुला ते जास्त इमानदार आहे त्यापेक्षा, म्हणून तुला ते इमानदार वाटायला. पण ते लबाडच आहे. संसार करायला तयार ती इतकं कळालं म्हणजे व्यवहार कळाला आहे का नाही? मग असा हा आत्मा जन्मरहित आहे. कारण त्याचा जन्म होत नाही, नामरूपाचा जन्म होतो. अस्तिभाती प्रियाचा होत नाही, म्हणून ते अजन्म आहे. आत्मा षडविकार रहित आहे. आता षडविकार कोणते?
अस्ति जायते विवर्धते विपरिणते अपक्षीयते आणि विनश्यती. हे कुठंतरी ऐकण्यात आलते हे षड्विकार, पण त्याचा सारांश म्हणून, त्याचाच अर्थ म्हणून, म्हणजे सोप्या जन्मने हा एक विकारच आहे. जन्मने, सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय आणि विनाश हे 6 विकार आहेत. आता हे 6 विकार ज्या वस्तूला आहेत ती वस्तू विकारवान समजायची, विकारी आहे का नाही. आणि आत्मा कसा आहे? अविकारी आहे. मग हे षड्विकार आत्म्याचे आहेत का? तो तर अविकारी आहे, म्हणून विकार रहित. मग हे विकार कोणाचे? तर त्या कल्पनेत उत्पन्न झालेल्या पदार्थामध्ये आहेत. हे विकार कशात आहेत? मग कल्पनेत आहेत विकार. कसा उत्पन्न होतो कल्पनेत तो विकार? पहा, मी जन्मलो म्हणजे जन्म कशात गेला? त्या विकारात गेला. म्हणजे जन्मना हा विकार आहे. आणि सांसारिक लोक तर म्हणतात लईच चांगलं झालं, आमच्या घरात लेकरूच नव्हतं ओ. आता ते चांगलं लेकरू आलं का विकार आला? विकार आहे ते. म्हणून जन्म होतो त्यास काहीतरी सत्ता द्यावी लागते, प्रकटता. प्रकट झाला का नाही तो जन्माला? म्हणजे जन्माला म्हणजेच काय? आणि ते प्रगट झालेला, प्रगटता म्हणजे ते आकाराला दिसणं, आकाराचं. त्याला म्हणायचं प्रगटता. आणि ती प्रगटता, हा सुद्धा प्रगट होणं, हा सुद्धा विकारच आहे ना. आता प्रगटता जी होती ती कशाला होती? जे जन्मत आहे, जे उत्पन्नाला येत आहे त्यालाच काय आकार येतो. त्या आकारवान प्रतीतीला आकारवानच येतो, म्हणून ती प्रगटता. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय होतंय? ते तशाला तसं राहतंय का? त्याची वृद्धी होते, विकास होतो त्याचा, लहानाचं मोठं होतंय, है का नाही? आपण मग ते होते का? कोणी करतंय त्याला? ते विकार वाढतो ना तो विकार वाढत आहे. अहो समजा एखाद्यानं पाव किलो आणलं, तो काय आणलं? विकारच आणला ना, विकारच आहे ना ते. आणि मग त्याच्या घरी 4 माणसं वाढले तर मग अर्धा किलो आणावं लागलं. मग विकार वाढला का कमी झाला? तो जो विकार वाढला का नाही? पाव किलोचा अर्धा किलो झाला का नाही? मग तसा 10 किलोचा हाडा मासाचा गोळा हा विकारच आहे. हाच वृद्धी पावतो म्हणजे विकास पावतो, म्हणजे लहानाचा मोठा होतो. कशानं होतो? अन्नापासून. अन्नमय शरीर आहे ते, अन्नमय कोश आहे ना ते, है का नाही? मग तो कोश लहानाचा मोठा होतो. पण हा विकार आहे. जेवढं आहे तेवढं राहणं विकार म्हणतात का? विकार झाल्याशिवाय ते मोठं व्हायले का? है का नाही? एखाद्याला आंगडं
शिवलं तवा बराबर येऊ लागलं. बराबर शिवणाराचं गुणगान केले. पण एका महिन्यातच पुन्हा ते दाटू लागलं. तर ज्याचे गुणगान केले होते त्याचे पुन्हा गुणगान करायचे का देहाचे गुणगान करायचे? विकार कशात घडलाय है का नाही? दोष कशात आहे? ते शिवणाराकडे का? आता हे जेवढं होतं त्याच्यापेक्षा मोठं होऊन बसलं. यानं खाल्लं ना, यानं चांगलं चुंगलं खाल्लं का विकार होण्याजोगं खाल्लं. त्या विकाराला चांगलं म्हणायलेत का वांगलं म्हणायलेत? हा, विकारालाच काय म्हणायले तर चांगलं म्हणायले. तर आता विकार चांगला असतो का? आणि मग जी वृद्धी व्हायली ती कशात व्हायली? विकारात व्हायली. मग ते विकारानंच काय खाल्लाय? विकार खाल्ला. विकारानंच विकार खाल्लाय म्हणून त्याच्यामध्ये वृद्धी झाली. अन्न तारी आणि अन्न विकारी. अन्न कसं आहे? तारी, तारतय भी आणि मारतही, म्हणजेच विकार बी करतय. मग अन्न विकारी आहे. शेवटी काय म्हणले ते? तारी बाबा पण विकारी. कोणाला तारी? विकारीला तारी. कवर तारी? त्याचा अदृष्ट आहे तवर तारी, पण विकाराला तारी. हा, मग विकाराला तारणार कसं असं? विकारच असेल ना. मग अन्नातच विकार असतील ना. अन्नच कसं आहे? विकारी आहे. आणि अन्नच कसं आहे? तारणारं बी आहे. मग ते मोजक्या आहारानं जर घेतलं तर मग तारी, आणि मग किती बी खात राहिलं तर मग विकारी आहे का नाही? मग कसं आंगडं येईन ते किती बी खात राहिल्यावर? मग विकार होतो म्हणजे लहानाचं मोठं जे होणं आहे ते विकारच आहे. विकास विकास म्हणतो तो विकास आहे का हो? हा, इथं स्पष्ट वृद्धी याचा अर्थ काय? विकास. वृद्धी झाली, वृद्धी झाली. आता भावात वाढ झाली म्हणजे भावात वृद्धी झाली म्हणते. तर भावात काय झाली? वाढ झाली म्हणजे वृद्धी झाली. वृद्धी हा शब्द संस्कृतमध्ये वाढच म्हणावं लागेल. मग वृद्धी म्हणजेच काय? विकास. विकास हा, वाढ म्हणजे एकाचे दोन. हा, विकास झाला. मग एकाला एकच मुलगा होता आणि पुन्हा आणखी दोन झाले, त्याचा विकास झाला का? विकास कसा होतो त्याचा? मग ते दोन जरा आडबांडगे झाले ना, मग लवंगडी काठी घेऊन बापावर जाते. बघा असा विकास होतो. हा विकास आहे का विकार आहे? हा अनुभव आहे ना, पण त्याला विकास म्हणते. तर नाव ठेवते त्याचं नाव पुन्हा विकास आहे का? एक मजल्याचे समजा दोन मजले केले, काय झाला? विकास झाला का विकार केला? विकार वाढला का कमी झाला? मग जितकं जितकं म्हणून आपण वाढल्याला दिसायले का तितका तितका विकार आहे. तितका विकार आहे. आत्म्यापासून आपण याच्यामध्ये आलोत. कशात? जन्मात, ह्या नामरूपात, म्हणजेच विकारात आलोत. हे जगत म्हणजे विकार आहे. कोणाचा? कोणाचा तरी असेल ना. होय हो, आत्म्यात विकार आहे का? अविकारी ते आता तेच राहिले, दुसरं कोण? कारण जे असत असतं का त्याच्यात विकार होतंय. जे जड असतं का त्याच्यात विकार होतंय. आणि जे दुःखरूप असतंय का ते विकारीच असतंय.
दुःखरूप असतंय ते, आणि त्या विकारापासूनच दुःख होतंय ना. मग आत्मा विकारी म्हणता येईल का? मग विकार कशात व्हायले तर नाम आणि रूपात. मग कोणाला नाम आहे कोणाला रूप आहे? उपाधी आपल्या जवळ कोण आहे? जास्त जवळ. देह. इथून पुन्हा बाहेर बघत चालायचं. आधी पहिली पायरी ही, आधी या पहिल्या पायरीचं, ह्या नामदेव पायरीचं, ही कोणची पायरी आहे? नाम आणि रूप म्हणजे देव. ही पहिली पायरी आहे. हिचं दर्शन घ्यायचं आधी. ही कशी बघा, ही विकारवान आहे, ही काही चांगली नाही. जन्माला येणं म्हणजे काय? चांगलं नाही. कोणाला वाटत असन जन्माला येणं, आणि जन्माला येण्यासाठी प्रयत्नही करीत असतील, त्यांना विकार आवडायला. विशेष स्वरूप हे विकारवान आहे. विशेष स्वरूप हे काय आहे? विकारवानच आहे. म्हणून जन्म होणे विकारच आहे. विकारानंच जन्म होतो, विकारानंच जन्म होतो. आणि सत्ताही म्हणजे प्रगटताही विकारानंच होत असते. प्रगट दोन ढगामध्ये विकार निर्माण झाला म्हणजे वीज प्रगट होती. विकार झाला म्हणूनच ना धन आणि ऋण हे एका ठिकाणी आले म्हणजे विजाची उत्पत्ती होते, म्हणजेच त्याच्यात विकार झाला. जसा दुधामध्ये विकार झाला म्हणून दुधाचं काय झालं? दहेत रूपांतर झालंय. ते विकारानंच झालंय ना, है का नाही? पण त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याच्यामध्ये काय झाला का परिणाम? त्या तुपामध्ये. मग दूध असताना त्याच्यात तूप नाही का? हाय, है का नाही? ते दूध नसलं तरी बी तूप, म्हणजे त्याला काय परिणाम झाला का? त्या दुधाचं दही झालं तरी पण उरपाटत त्या तुपाला बाजूला काढायचं सोपं झालं, है का नाही? आणि पुन्हा त्या दह्यात काय केलंय? ते तशाला तसंच राहिलं असतं तर मग काय होईल? त्याच्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजे पेशी निर्माण होतील, अनेक जीव त्याच्यात निर्माण होत्या, है का नाही? ते तसंच राहिलं तर, मुक्त नाही झाला तर, तसाच राहिला तर ते काय करील? प्रत्येक जन्मात लगन करील आणि आणखीन हे जीवजंतू उत्पन्न करील. दुसरं काय करील? हे नासलेलं दही, नासलेल्या दुधाचं हे दही, याच्यामध्ये जीवजंतू निर्माण करणार, है का नाही? पण त्याच दह्याचं जर घुसळण केलं, दही असतानाच जर त्याचं मंथन केलं, विचाराचं जर मंथन केलं, त्याच्यातून काय निष्पन्न होईल? अलग अलग होईल. सार आणि आसार, विकार वेगळा आणि अविकार, विकारी आणि अविकारी वेगवेगळे होतील ना, है का नाही? पण कधी? त्या दह्याच्या अवस्थेमध्ये असताना, है का नाही? एकवटल्या दही घट होणं म्हणजे एकवटलं दूध, एकवटलं, है का नाही? म्हणजेच हे सर्व जन्माचे आपले प्रारब्ध कर्म एकवटले आणि त्या ठिकाणी जर विचार केला मी कोण आहे, म्हणजे ते दह्याचं मंथन करणे. मी कोण आहे याचा विचार करणे. मग विकार अविकारात नसतो, पण अविकार हा विकारात नसतो का? असतो. दह्यामध्ये, दही हा विकार आहे दुधाचा,
मग त्याच्यामध्ये तूप नाही का? आहे. तसं हा देह विकार आहे, याच्यामध्ये आत्मतत्व नाही का? आहे ना. मग विकार जे आहे का, तो विकार विकाराला पावतो म्हणून ते चिरकाल टिकत नाही. म्हणजे त्याला काय नाही, त्याची व्यापकता नाही, त्याच्यात सत्यता नाही, त्याच्यात चिदता नाही, त्याच्यात आनंदता नाही. कशामुळं? कारण ते कसं आहे, विकारवान आहे ना. मग कशाला पावतं ते? असत रूपाला पावतं. ते कशाला पावतं? असत रूपाला पावतं. आणि जड रूपाला आणि दुःख रूपाला. त्याचा परिणाम तसा आहे पुन्हा त्याचा. पण आत्म्याच्या ठिकाणी असं काय नाही. म्हणून जन्म होणे हेही विकारच आहे, आणि प्रगटणं विकारच आहे, आणि वृद्धी होणं, विकारच. विकास होणं हेही विकारच आहे. आणि परिणाम बदल. आता विकासामध्ये याच्यामध्ये काय बदल आहे? विकास म्हणजेच बदल आहे का नाही? आणि परिणाम, त्यालाच शास्त्रीय शब्दामध्ये परिणाम म्हणतात. आता हा बदल, हे परिणाम हा कशात होतो? चेतनात होतो का उपाधीत होतो? कधी कशात सांगितला होता परिणाम? परिणामाला कोण पावतंय? चेतन. हां, मग विवर्ताला कोण पावतंय? चेतन. आहे का नाही? मग परिणामाला पावणारी उपाधी आहे का नाही? मग परिणाम कशात होतो? चैतन्यात होतो का? नाही. आणि मग परिणाम कसा आहे? हा विकारवानच आहे ना. ज्याच्यात परिणाम होतो, परिणाम घडायला आहे, बदल घडायला आहे. परिणाम घडायला आहे म्हणजे विकारच. बदल घडायला आहे. मग विकारच घडायला आहे ना. ते बदल घडणं म्हणजेच काय? विकार होणे आहे. अपक्षीयते. अपक्षीयते, अवनीती, अवनीती, नीती, अवनीती, दुराचार, हा घडतो का नाही पुन्हा तारुण्यात? अवनीती घडते. आणि मग अवनती हाही काय आहे? विकारच आहे ना. हे वाईट मार्गाला लागलेले जे काही जीव आहेत, हे विकारवानच जीव आहेत. त्याच्यात विकारच झालाय ना, आहे का नाही? विकारी, अविचारी म्हणजेच विकारी, विकारवान. आणि मग आशयाचा, हे इतके जे ज्याच्यामध्ये विकार आहेत, किती? 5 विकार ज्याच्यात येतं, त्याचं काय होतंय? नाश. हा सुद्धा काय? मग बघा, विकारातच जात. ते ज्या 5 विकारानं युक्त आहे त्याचा काय होतो? नाश होतो ना. नाश. आणि नाश बी काय आहे? मग म्हणून त्याला बी विकारच म्हणावं लागायले ना, नाशाला बी. म्हणून नाश हा सुद्धा विकारच आहे. पण हा नाशापर्यंत का म्हणून येतो? त्याला कारण काय? जन्म. पुन्हा 2 नंबरचा सत्ता. पुन्हा म्हणजे त्याच्यात
त्या सत्ता म्हणजे त्याचं प्रगटीकरण आहे का नाही. जन्माला मात्र प्रगटच झालं नाही. हा म्हणजे काय काय तशा मूस जन्मात येत ना, हो. पण ते काय ते याच्यात येतच नाही, प्रगट अवस्थाला येतच नाही. तसं प्रगटणं अगोदर जन्म हाच काय आहे, दोष आहे, विकार आहे. आणि नंतर त्याचा त्या त्या जन्माची वाढ वृद्धी आहे का नाही, आणि त्याचं ते प्रगट होणं आणि प्रगटाची वृद्धी होणं, आणि त्या वृद्धीमध्ये पुन्हा काय परिणाम होणं, त्याच्यात पुन्हा परिणाम होणं. वृद्धी झाल्यावर काय होतो, हां परिणाम होतो. म्हणजे तरुण वयामध्ये आणखी तो दुसराच जन्म त्याचा, म्हणजे परिणाम ते वेगळाच माणूस होतो. तो लहानपणी म्हणते ते वेगळंच होतं, हो ना, आता तर कसं वेगळंच. हां लहान म्हणजे लहानपणी बापाच्या कणंगुळीला धरून चलत होतं. हां बापाच्या करंगळीला धरून चालायचं, आणि आता आरूची काठी धरून बापाला मागून पाठीला टोचवित आणि बापाला पुढे चलवित. हे काय परिणाम कशाचा, त्या वृद्धीचा. वृद्धी झाली की परिणाम हा म्हणजे वाईट विचार आहे का नाही, म्हणून हा परिणाम आहे, परिणाम घडतो. आणि पुन्हा अपक्षी येते. अपक्षी येते म्हणजे तो कोण त्या पक्ष म्हणजे काय, विभाग, भाग आहे का नाही, त्या भागात नसणे. अपक्षे याचा अर्थ अवनीती असा केलाय. अवनीती म्हणजे नीतिवान न राहणे, त्याला संस्कृत अपक्षीय म्हणतात. म्हणजे जो पक्ष सांगितला वेदाने त्या पक्षात नसणे अपक्षीय येते. मग असा हा जो विकार आहे 6 विकारानं विभागल्या गेलेला आहे. विनश्यतीपर्यंत, नाशापर्यंत, जन्मापासून नाशापर्यंत जे मधले स्टेज येतं ते घेत घेत इथपर्यंत येतो. मग असा आत्मा आहे का, आत्म्याच्या ठिकाणी प्रगटपणा बी नाही आहे का नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी वृद्धी होत नाही, सत्ता नाही. म्हणजे ती सत्ता कोणती, प्रगटता, त्याला म्हणायचं सत्ता, प्रगटपणाला. असं त्याच्या ठिकाणी घडत नाही. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जन्मांतराचे हे 5 विकार त्यास नाहीत. जन्म नाही म्हणून 5 विकार नाही, म्हणून आत्मा जन्मादी षड्विकार रहित आहे. आत्मा असंग आहे, कोणाचाही संग करत नाही, म्हणून संबंधास संग म्हणतात. कोणाशी संबंध नाही ना आत्म्याचा, ते एकच आहे ना, म्हणून तिथं भांडण कसब्या काही म्हणून विकार होत नाहीत तिथं. मग तो संबंध सजातीय विजातीय स्वगत पदार्थापासून होतो. संबंध व्हायचंच म्हणल्यावर कुठून होतो, सजातीय विजातीय आणि स्वगत या संबंधापासून संबंध होत असतो, याच्यापासून होतंय. एकतर एका जातीचे असावे सजातीय आहे का नाही, आणि विजातीय तरी असावं, नाहीतर मग स्वगत त्याच्या ठिकाणी भेद तरी असावं. स्वगत म्हणजे ते काय आपण हे बघितलं ना मागं वाटतं. याच्यापासून काय होतो,
संबंध होतो. संबंध होण्याला हे 3 कारणं आहेत. त्याचं खाली त्यांनी सोपं प्रतीक करून दिलेलं आहे. जसा घटाशी कसा आहे संबंध, सजातीय संबंध आहे घटाचा घटाशी. एक घट आणि दुसरा घट. आता ते त्याच्यासारखाच आहे की एकूण एकासारखेच आहेत ना, म्हणून सजातीय म्हणायचं त्याला. आणि पटाचा घटाशी विजातीय आहे का नाही. मग स्वगत म्हणजे पदार्थ स्वरूपात असणारे अवयव एखादी आहे, पण हात पाय पाय हे काय आहे, स्वगत भेद आहे का नाही. मग पटाचा तंतुशी जो संबंध आहे, आता हे पट म्हणजे कापड आहे आणि याच्यामध्ये काय आहे, सूत आहे. मग त्या सुताचा आणि ह्या कापडाचा काय संबंध, हां हे स्वगत भेद आहे हा. आणि हा संबंध वाचूनच आलाय ना, संबंधामुळेच झालंय ना हे सगळं. मग तंतूचा त्या पटाशी संबंध आला, उभे आणि आडव्या दोरांचा काय केला तिथं रचना केली आणि त्याचा पट झालाय हे की नाही, कापड झालं तयार. म्हणून तंतूचा आणि कापडाचा काय आहे, स्वगत भेद आहे. नाही तर तंतू म्हणजेच काय आहे, सूत म्हणजेच आहे का नाही. नाम मात्र लुगडे, एरवी ते उघड सूतच आहे की. घेता तरी सुवर्ण घेई जे की. सोनं आणि अलंकार. आता अलंकार आणि सोनं यांच्यामध्ये काय आहे, भेद दिसायला आहे का नाही. मग कोणता भेद आहे ते, स्वगत भेद आहे ना. घेता तरी, जरी समजा अलंकार घेतले तर सोनं तिथं राहतं ना अलंकार हातात येतात का, हा याला म्हणायचं स्वगत भेद. मग पटाचा तंतूशी जो संबंध आहे तो स्वगत संबंध मानावा. आत्मे 2 किंवा अनंत नाहीत, 2 बी नाहीत आणि अनंत तर नाहीतच नाहीत. मग 2 म्हणलं तरी बी अनंतच म्हणायचं त्याला. 2 कोणी म्हणत असेल ना, नाही 2 आत्मेत, मग अनंत आत्मे मानावं लागते. तर एकापासून 2 दुसरं म्हणलं की अनंत झाले है का नाही. मग दुसऱ्यापासून पुन्हा तिसरा नाही व्हायचा, तिसऱ्यापासून चौथा, म्हणजे अनंतच म्हणावं लागतंय. आत्मे 2 किंवा अनंत नाहीत, म्हणून आत्म्यात सजातीय संबंध नाही. 2 नाहीत म्हणून सजातीय संबंध नाही. मग आत्म्याहून विजातीय पदार्थ अनात्मा आहेत. आत्म्यापासून विजातीय म्हणजेच वेगळ्या जातीचे हे कसे आहेत, हां ह्या मायाच्या जातीचे पदार्थ कसे येतं, विजातीय येतं. म्हणून आत्म्याहून विजातीय पदार्थ अनात्मा, त्याला आत्मा म्हणत नाहीत. म्हणून मृगजलाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी, मृगजलाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहेत. काय हे पदार्थ बाकीचे मृगजळाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहेत. याकरता त्याचा आत्म्याशी संबंध घडत नाही. ह्या कल्पित पदार्थाचा आत्म्याशी संबंध घडत नाही. आत्मा पारमार्थिक सत्तावान आहे आणि हे पदार्थ प्रातिभाषिक सत्ताभेद आहे. कसे संबंध येईल, जसा मृगजलाच्या पृथ्वीचा संबंध नाही, मृगजलाचा आणि पृथ्वीचा काही संबंध नाही. कारण व्यावहारिक सत्तेतली पृथ्वी आहे आणि प्रातिभाषिक सत्तेतलं मृगजळ आहे का नाही. आणि जर समजा त्यांचा संबंध मानला असता तर कशावर वल झाला असतं, तिथं वल होत नाही, त्या अर्थी काहीच संबंध नाही.
संबंध असता तर पृथ्वी ओली झाली असती, म्हणून मृगजल वा उकर भूमीशी संबंध नाही. तसा आत्म्याच्या ठिकाणी कल्पित पदार्थाचा विदतीय संबंध नाही. आत्म्याच्या ठिकाणी कल्पित पदार्थाचा काही संबंध नाही. आत्मा निरावयव आहे. अवयव असते तर अवयवाशी स्वगत संबंध घडला असता, है का, झाला असता. आत्मा नित्य आहे म्हणून निरावयव आहे. याच करता स्वगत संबंध नाही. या रीतीने स्वगत सजातीय विजातीय संबंध रहित जन्मादी षडविकार रहित, जन्मादी म्हणजेच जन्म आणि बाकीचे 5, हे इतके विकार रहित असंग आहे आत्मा, आहे का नाही. विकार रहित असून असंग सच्चिदानंद ब्रह्मरूप, सच्चिदानंद ब्रह्मरूप तू आहेस. हे कोण म्हणायले? गुरु म्हणाले. हा, कोणाला म्हणाले? आग्रह देवाला. कोण कोणाला गोष्ट सांगू लागलं? कशामुळं सांगू लागले? आता टाइम झाला, ते जुळवायचं होतं. कारण आग्रह देवाला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर श्री गुरुदेव लागले कुठं? स्वप्नात, है का नाही. आणि तिथं चालू लागली ही कथा. पण आपल्याला ही स्वप्नात ऐकून म्हणून वाटली का हो? इथंच तर आग्रह देवात आणि आपल्यात फरक आहे. त्याला स्वप्नात ऐकली असं ज्ञान झालं, पण आपल्याला तसं नाही झालं, आहे का नाही. कारण आपल्याला जागृती स्वप्न वाटत ना, आहे का ना. जागृतीच वाटायली. म्हणजे त्या ठिकाणी गुरु स्वप्नामधलाच, आहे का ना. आग्रह देवाला काय म्हणाला? तूच ब्रह्मरूप आहेस, आहे का नाही. सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस. हे तुझ्या प्रथम प्रश्नाचं उत्तर झालं. हे तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आणखी तुझा एक प्रश्न आहे. 2 आहेत अजून तुझे प्रश्न. ह्याच्या पुढचा प्रश्न काय आहे? जगत करता कोण आहे? हेच आहे ना. हां, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला उद्यापासून सांगतो. उद्या ये, नको जाऊ कुठं. ऐकायचं असलं तर पुंडलिक वरदे हरी